नाशिकमधून ठाकरे बंधू महापालिका निवडणूक प्रचाराच्या मैदानात आता थेट उतरलेले आहेत। नाशिकमध्ये काही वेळामध्ये ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज ठाकरे बंधूंच्या या एकत्रित सभेकडे लागलेलं आहे। अनंत कान्हेरे मैदानातून ठाकरे बंधू आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडतात आणि यावेळी ठाकरी तोफ कोणावर बरसणार, ठाकरे नाशिककरांशी नेमका काय संवाद साधणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा लक्ष आहे। मनपा निवडणूक प्रचारासाठी ठाकरे बंधूंची आता ही पहिली संयुक्त सभा आहे आणि नाशिकमधून या सभेची सुरुवात होतीये। संयुक्त सभेची काही वेळामध्ये या संयुक्त सभेला सुरुवात होणार आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानामध्ये ही सभा होणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रित प्रचाराचा नारळ आज वाढवणार आहेत। यावेळी ठाकरे कुणावर नेमकी तोफ डागणार, जनतेची काय नेमका नाशिककरांबरोबर संवाद साधणार आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष आहे। ते म्हणजे आज लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे नाशिककरांसाठी काही नेमकं प्रेझेंटेशन करतात का आणि या प्रेझेंटेशनमधून नाशिककरांपुढे काय नेमके महत्त्वाचे मुद्दे मांडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये राजकारण चांगलंच तापलेलं आपण पाहिलेलं आहे। तो तपोवनाचा मुद्दा असू देत अथवा भाजपमध्ये झालेले नाराजी असू देत, तिकीट वाटपावरून झालेले घोळ असू देत, सत्ताधाऱ्यांमध्ये मित्रपक्षांमध्ये जे विरोधाचे सूर एकमेकांविरोधात लावले जात होते, या विषयावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज कशा प्रकारे नेमका समाचार भाजपचा या माध्यमातून घेतात हे बघणं, शिंदेंचा कसा समाचार घेतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यावेळी या दोघांच्याही ठाकरी भाषणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आज लक्ष लागलेलं आहे। संयुक्त सभा आज ही पहिली होतीये आणि थेट प्रचाराच्या मैदानात या सभेद्वारे ठाकरे बंधू उतरतात। एकाच कारमधून सभास्थळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आता दाखल होतात। महायुती विरोधात ठाकरेंची आज तोफ धडाडणार आहे, त्यामुळे निश्चितच या ठाकरे तोफीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दोन ठाकरे नेमके काय टीकेचे बाण आज सोडतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। दोघी आता एका कारमधून सभास्थळी दाखल झालेत। नाशिककर दोघांचं एकत्रितरित्या कसं स्वागत करत आहेत हे बघायचं आहे। कालपासून संपूर्ण नाशिकमध्ये दोन्ही ठाकरेंचे पदाधिकारी फिरतात आणि या सभेसाठी येण्याचं आवाहन करण्यात आले आहे। त्या नाशिककरांचा कसा नेमका सहभाग या सभेमध्ये असणार आहे, कसा त्यांचा प्रतिसाद असणार आहे या सभेसाठी बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सत्ताधाऱ्यांचं बारीक लक्ष ठाकरेंच्या या सभेकडे असणार आहे। दोघांची एक संयुक्त मुलाखत नुकतीच पार पडली होती आणि या मुलाखतीमधून अनेक महत्त्वाचे संकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे नाशिकमधल्या या प्रचार सभेतून, संयुक्त प्रचार सभेतून काय नेमके नाशिककरांसाठी महत्त्वाचे मुद्दे दोन ठाकरे बंधू आज मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि आपण थेट जाऊया नाशिकमध्ये, जाणून घेऊया काय नेमके सगळं वातावरण सध्या नाशिकमध्ये आहे ते। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले जातात सभास्थळावरून। योगेश, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकाच कारमधून सभेच्या ठिकाणी आता येतात असं कळतंय। काही वेळामध्ये सभेला सुरुवात होईल। किती मोठी उत्सुकता नाशिककरांमध्ये आज दोन्ही ठाकरे बंधूंना एकाच मंचावर पाहण्यासाठी दिसून येते? अनुपमा, प्रचंड उत्सुकता आहे, कारण तब्बल 23 वर्षांनी हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे येत आहेत। आपण जर बघितलं तर बघू शकतो की मोठ्या प्रमाणात महिला, कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेनेचे अनेक जुने जाणती लोक ही सर्वजण मोठ्या उत्सुकतेनं आता या ठिकाणी दाखल होऊ लागलेली आहेत। गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली आहे आणि आत्ता पहिलं भाषण जे आहे ते सभास्थळी या ठिकाणी सुरू झालं। एक तरुण मुलगी कार्यकर्ती या भाषणाला तिने सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधू या ठिकाणी दाखल होतील, तोपर्यंत इथल्या स्थानिक नेत्यांची काही भाषणं या ठिकाणी केली जातील। आत्ताच ही सुरुवात झाल्यानंतर लोकांची गर्दी ही आता हळूहळू होते आहे। अनंत कान्हेरे मैदानावर जवळजवळ 20 ते 25 हजार प्रेक्षक हे बसू शकतात, त्यामुळे अनेक प्रेक्षक अजूनही आलेले नाही, त्यांची सगळे वाट या ठिकाणी बघतायत। आणि जर आपण परिस्थिती बघितली तर कोणी शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवताना दिसत आहे, तर कोणी मशाल घेऊन या ठिकाणी आले आहे, तर अल्पसंख्याक बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। महिलांचा भरणा पण मोठ्या प्रमाणात आहे। आपण काही लोकांशी चर्चा करू, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही जी सर्व लोक आली आहेत ही कशासाठी या ठिकाणी आली आहेत आणि काय त्यांना अपेक्षा आहेत, काय अपेक्षा आहेत आपल्याला आणि आपण कशासाठी या ठिकाणी आले आहोत। जसं की आज आपण सर्वजण बघतोय की आज राजसाहेब आणि उद्धव साहेबांची ही 20 वर्षानंतर एकत्र संयुक्त विराट सभा होत आहे।
तर मला नक्कीच असं वाटतं की राजसाहेब आणि उद्धव साहेब महाराष्ट्राची असलेली सुसंस्कृत राजकीय संस्कृती आज आपल्या सर्वांसमोर मांडतील. जे महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण आज आपण बघतोय, पातळी घसरलेलं राजकारण जे आपण बघतोय, राजकारणासाठी माणूस माणसात राहिलेला नाहीये, जी संस्कृती आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये उभी केली जाते, जी लोकांसमोर दाखवली जाते, तर ती कशा पद्धतीने चुकीची आहे. महाराष्ट्राचे सुसंस्कृत अस्मिता, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो अतिशय बुलंद आहे, जो संपूर्ण भारतात नाही तर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर मला असं वाटतं या निमित्तानं तुम्हाला दोघे बंधू आल्यामुळे, एकत्रित आल्यामुळे आशा निर्माण झालेली आहे. नक्कीच आशा निर्माण झाली आणि हा विश्वास देखील आहे की हे दोन्ही बंधू अशाच पद्धतीने भविष्यात देखील एकत्र राहतील आणि या महाराष्ट्राचं रूपड पालटून दाखवतील. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं ठरवता? मी ते सांगेल की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती आपण जर या 10-15 वर्षामध्ये बघितली तर राजकीय संस्कृतीचा रस्त्यातळाला गेलेली आहे. आणि या पद्धतीचं राजकारण आज आपण जर बघितलं तर बिनविरोध निवडून येणं हे काय प्रकार चाललेलं आहे. यांना जर आज ते बिनविरोध नगरसेवक आणू शकता, उद्या बिनविरोध महापौर आणतील, उद्या बिनविरोध मुख्यमंत्री आणतील आणि कदाचित पंतप्रधान पण बिनविरोध आणू शकतात. त्या दृष्टीने आपली वाटचाल जी आहे ती हुकुमशाहीकडे चाललेली आहे, धाटणीकडे चालली असं तुम्हाला वाटतं? दोघे बंधू एकत्रितपणे आज नाशिकमध्ये बोलतायत. कुठले प्रश्न घेऊन त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे? अगदी नाशिककरांचं हे मत जाणून खूप घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की 20 वर्षानंतर दोघे बंधू एकत्रित येऊन नाशिकमध्ये संयुक्त सभा घेतात. त्यामुळे काय नेमका प्रतिसाद आहे ते नाशिककरांच्या या प्रतिक्रियांमधून पुढे ते काही वेळामध्ये ही सभा सुरू होणार आहे. अर्थातच नाशिकमधल्या संपूर्ण घडामोडीकडे आपले लक्ष असणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा ही नाशिकमधून होतीये. नाशिक शहर दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण खरं तर नाशिक बनलेलं आहे आणि त्यामुळे आज ठाकरेंचे बाण, टीकेचे बाण नेमके कसे आणि कुठे विरोधकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जातात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.